नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला ऐकायला किंवा पाहायला मिळालं असेल की आपल्या गावामध्ये कोणत्यातरी एका कुटुंबाला शासनामार्फत भांड्यांचा संच जो तो वाटप करण्यात आलेला आहे। त्यांना पूर्ण असा बॉक्स भांडी भरून शासनामार्फत देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या कुटुंबाने कोणत्या योजनेअंतर्गत फॉर्म भरला होता का, शासनामार्फत कोणती नवीन योजना राबवली जात आहे का, आणि याच कुटुंबाला या भांड्यांच्या संचाचा लाभ कसा काय मिळाला, अशी कोणती योजना शासनामार्फत राबवली जात आहे, तर याच गोष्टीची सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात तर या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण मित्रांनो सविस्तर याची माहिती घेणार आहोत, सविस्तर अपडेट घेणार आहोत। तर मित्रांनो, या भांड्याचा संच जो वाटप करण्यात आलेला आहे, ही योजना महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम व इमारत कल्याणकारी महामंडळ या महामंडळाकडून ही योजना राबवली जाते। भांड्यांच्या संचाबरोबरच इतर सुद्धा मित्रांनो या योजना या महामंडळांतर्गत राबवल्या जातात, ज्याच्यामध्ये मित्रांनो घरकुल असेल, मेडिकल सुविधा असतील, मुलांसाठी स्कॉलरशिप असतील, अशा मित्रांनो वेगवेगळ्या योजना आहेत, ज्या योजनेचा लाभ या बांधकाम कल्याणकारी महामंडळाअंतर्गत आपल्याला घेता येतो। आता याच्यामध्ये मित्रांनो कोणकोणते लाभार्थी पात्र ठरू शकतात, तर याला मित्रांनो अटी आणि नियम शासनामार्फत देण्यात आलेले आहेत। याचे पात्रतेचे निकष मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात। पात्रतेमध्ये मित्रांनो 18 ते 60 वय वर्षातील जे बांधकाम कामगार असणार आहेत, तरी हे लाभार्थी मित्रांनो या बांधकाम कल्याणकारी महामंडळाअंतर्गतच्या योजनेअंतर्गत पात्र ठरतात। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे ही योजना बांधकाम जे गौंडी असतील, सेंटरिंगवाले असतील, बिगारी असतील, या लाभार्थ्यांसाठी म्हणजे बांधकाम मध्ये जे मजूर राबत असतात तर या मजुरांसाठी मित्रांनो ही योजना राबवली जाते। बांधकाम विभागामध्ये जे काही वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगार असतील तर या कामगारांसाठी मित्रांनो ही योजना शासनामार्फत राबवली जाते। या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी संबंधित लाभार्थी जो आहे तो बांधकामगार असणं गरजेचं आहे। जर तो बांधकामगार नसेल तर मित्रांनो तो या योजनेअंतर्गत पात्र ठरत नाही, त्याला याच्यामध्ये सहभाग घेता येत नाहीये। त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला बांधकामगार आपण असल्याबाबतचं सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं असतं। मागील 12 महिन्यामध्ये म्हणजे पूर्ण वर्षामध्ये तुम्ही कमीत कमी 90 दिवस तरी काम केलेलं असणं गरजेचं असणार आहे। त्याबाबतचं सर्टिफिकेट तुम्ही इंजिनियर, ठेकेदार, ग्रामसेवक किंवा इतर सरकारी कर्मचारी असतील यांच्यामार्फत तुम्ही हे सर्टिफिकेट या ठिकाणी सादर करू शकता। या महत्त्वपूर्ण 2 अटी आहेत मित्रांनो। 18 ते 60 वयापर्यंतचे जे कामगार असतील यांना याच्यामध्ये सहभाग घेता येतो आणि त्यांना कमीत कमी 90 दिवसाचं सर्टिफिकेट या ठिकाणी त्यांना सादर करावं लागतं। तर असेच जे लाभार्थी आहेत या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात आणि अशा लाभार्थ्यांना याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढच्या योजनेचा लाभ, वेगवेगळ्या योजनेचा लाभ फायदा जो आहे तो घेता येतो। तर याबाबतची मित्रांनो ही चालू घडलेली एक महत्त्वाची अपडेट होती। निकष या ठिकाणी तुम्हाला समजून सांगायचे होते म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी हा व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं, रजिस्ट्रेशन करताना कागदपत्रे काय काय जोडावी लागतील, संपूर्ण माहिती मी सांगणार आहे। त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ जर आला तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मोबाईलवरती पाहता येईल। तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच असणार आहे। निकष आपल्या लक्षात आले असतील, पात्रच्या अटी आणि कागदपत्रे काय असतील पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की पाठवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।